आता पुढची बातमी भिवंडीमधून आहे। भंगाराच्या दुकानांना आग लागलेली आहे। बघा, भिवंडीतील ही आगीची घटना आहे। आपण दृश्यामध्ये बघू शकतो की मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। ही सगळी दुकानं ही भंगाराची दुकानं आहेत। आता अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहेत। भिवंडीतील आग लागल्याची घटना आहे। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी फैयाज शेख फोनद्वारे जोडले गेले आहेत। फैयाज, ही सगळी भंगाराची दुकानं आहेत। अग्निशमन दलाचे जवान दाखल झालेत का आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये आग पसरणार नाही याची काळजी घेतली जाते का? घटनास्थळी अग्निशामक दलाची एक गाडी पोहोचली असून यामध्ये गोदाममध्ये प्लास्टिक, चिंध्या व फुटता प्लास्टिक असल्याची सांगितलं जातंय आणि याच गोदामात शेजारी असलेले 4 ते 5 झोपड्या होत्या ते देखील जळून खाक झालेले आहेत। गेल्या आठवड्याभरापासून भिवंडीमध्ये आगीची सुरूच आहेत। अनेक ठिकाणी गोदाम असो किंवा कारखाने असो यांना आग लागण्याची सत्र सुरूच आहेत। अगदी फैयाज, गेल्या काही दिवसांपासून आगीचं सत्र सुरू आहे। गोदामांमध्ये पुरेशी काळजी घेतली जात नाही। यापुढे तरी आता प्रशासन जागा होणार का? नाही, कारण जे गोडाऊन बांधलेले आहेत अशा ठिकाणी बांधले तर त्या ठिकाणी अग्निशामकच्या जे गाड्या आहेत आग लागल्यानंतर जाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात। याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहेत। अनेक वेळा अशा घटना घडतात। या प्रशासनाने देखील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असे स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं देखील आहे। फैयाज, जिथेही आता भंगाराच्या दुकानांना आग लागली, आजूबाजूला काही नागरी वस्ती आहे का? हो, बाजूलाच असलेले ते 4 ते 5 झोपड्या होते ते पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत, पण जीवितहानी झालेली नाहीये। फैयाज, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।